सरवडेत जगद्गुरू संत तुकाराम महाराज पादुकांचे उत्साहात स्वागत। टाळ मृदंगाच्या निनादात हजारो भाविकांच्या अपूर्व उत्साहात पार पडली शोभायात्रा। नमस्कार, मी रमेश वारके, व्हिजन मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। वारकरी संप्रदायाच्या वतीनं संत तुकाराम वैकुंठ गमन सोहळा राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे दिनांक 18 ते 27 जानेवारीपर्यंत आयोजित केला आहे। सोहळ्याचा प्रारंभ शनिवारी झाला। या निमित्तानं देहूवरून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचं आगमन झालं आहे। या पवित्र पादुकांचे सरवडे गावात भव्य स्वागत करण्यात आले। हजारो भाविकांच्या उपस्थितीत पादुकांची भव्य शोभायात्रा अत्यंत भक्तिभावाने पार पडली। या सोहळ्यानं संपूर्ण सरवडे गाव आणि परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला आहे। टाळ मृदंगाच्या निनादात हजारो भाविकांचा अपूर्व उत्साह, महिलांचा लाक्षणिक सहभाग, संतांच्या हुबेहूब व्यक्तिरेखा, जागोजागी फुगड्या व अखंड नामघोष यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाले आहे। सलग 9 दिवस हरिनामाचा गजर पाहावयास मिळणार आहे। यामध्ये जिल्हा व सीमा भागातील वैष्णवांचा मेळा सहभागी झाला आहे। शनिवारी सकाळी संत तुकाराम महाराज पादुकांचे सरवडे माळवडे येथे आगमन झाले। पादुकांच्या स्वागतासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती। संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र पादुकांचे पूजन सरपंच रणधीर सिंह मोरे व त्यांच्या पत्नी सौ संयोगिता मोरे यांच्या हस्ते करण्यात आले। पूजनाच्या या पवित्र क्षणी वातावरण आध्यात्मिकतेने भरून गेले होते। पादुकांच्या पूजनासोबतच भाविकांनी हरिनामाचा जयघोष करत या सोहळ्यात सहभागी होऊन आपल्या भक्तीची प्रचिती दिली। पवित्र पादुका सजवलेल्या रथात ठेवण्यात आल्या होत्या। या शोभायात्रेत वारकऱ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन टाळ मृदंगाच्या गजरात भक्तिरसाची अनुभूती दिली। गावभर रांगोळ्या, फुलांची सजावट आणि मंडप उभारून पादुकांचे स्वागत करण्यात आले। रस्त्याच्या कडेला हजारो भाविकांनी उभे राहून पादुकावर पुष्पवृष्टी करून दर्शन घेतले। शोभायात्रेत हनुमान चौक येथे संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक भेटीचे दृश्य साकारण्यात आले होते। या प्रदर्शनाने भाविकांचे विशेष लक्ष वेधले। भाविकांची फुगडी, लेझीम, दांडपट्टा तसेच भक्तिमय अभंगाच्या सुरावटी तसेच चित्ररथ व संतांच्या हुबेहूब व्यक्तिरेखा साकारण्यात आल्या होत्या। सकारात्मक ऊर्जा आणि भाविकांचा उत्साह या सोहळ्याचे यश गावकऱ्यांच्या सक्रिय सहभागातून दिसून आले। सामाजिक बंधुतेचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या शोभायात्रेमुळे संपूर्ण सरवडे गावात आणि परिसरात धार्मिक एकतेचा संदेश पोहोचला आहे। 9 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यासाठी हजारो हात परिश्रम घेत आहेत। बाजारपेठेत भव्य मंडप उभारला असून दिवस रात्र हरिजागर केला जाणार आहे। व्हिजन मराठी न्यूजसाठी कॅमेरामन युवराज पाटीलसह TM सरदेसाई, सरवडे।